सुप्रभातम. हे मना, भवतारिणी, जगद्धात्री, करुणामयी, कल्याणी अशा काली मातेचं ध्यान कर. तू व्यर्थ का चिंता करतोस? भ्रमाचा तम ह्यानेच दूर होईल. अशा अनेक भावप्रवण कवने रचणाऱ्या रामप्रसाद सेनांचा जन्म परमार्थपरायण, संस्कृतचे गाढे पंडित व आयुर्वेदाचे उत्तम जाणकार असणाऱ्या रामराम सेन आणि सिद्धेश्वरी देवी ह्यांच्या पोटी 1722 साली झाला. अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या या बालकानं आपल्या आयुर्वेद वैद्यकीचा वारसा पुढे जोपासावं असं त्यांच्या पिताश्रींना वाटे. त्यांनी रामप्रसादांना उत्तम हिंदी आणि फारसी भाषेचं शिक्षण दिलं. पण काली मातेच्या आर्त भक्तीखेरीज कशातच त्यांचं मन रमेना. दिवसेंदिवस ते अधिकाधिक अलिप्तच राहू लागले. लौकिक सुखाचं तर त्यांना कधीच आकर्षण नव्हतं. यावर उपाय म्हणून त्यांच्या मात्यापित्यांनी त्यांना गृहस्थाश्रम स्वीकारण्यास भाग पाडलं. दूध आलत्यात पाय भिजवून आलेली सर्वाणी त्यांची सहधर्मचारिणी झाली. विवाहानंतर ह्या सुशील जोडप्याला कुलोपाध्यायांनी मंत्रदीक्षित केले. गुरुपदिष्ट मंत्र कानी पडताच त्यांना काली नामाचा ध्यासच लागला. तिच्या सगुण दर्शनाची आस त्यांना स्वस्थ बसू देईना. पुढे कृष्णानंद आगम वागीशांकडून त्यांनी तांत्रिक साधनेचे धडे गिरवलेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पंचमुंडीसारखे घोर तपही केले. शुद्ध भक्तीच्या गंगोत्रीनं त्यांचं अंतःकरण पूर्णपणे व्यापलं होतं. एबार आमार उमा एले, आर उमाके पाठाबो ना, बोले बोले लोके मांदो, कारो काथा शुनोबो ना. ह्यावेळी दुर्गा पूजेला जर उमा घरी आली ना, तर मी तिची पाठवणीच करणार नाही. लोकांनी मला कितीही नावं ठेवली तरीही चालतील, पण मी मात्र उमाला विसर्जित करणार नाही. मी कोणाचंही ऐकून घेणार नाही. अशी एकाहून एक सरस भक्तिरसानं ओथंबलेली कवनं त्यांच्या मुखातनं बाहेर पडू लागली, ज्याची संख्या आज 1,00,000पेक्षा जास्त आहे. अनेक काली उपासकांना त्यांची कवनं मुखोद्गत आहेत. रामप्रसाद सेनांच्या जन्मानंतर 100 वर्षांनी अवतार वरिष्ठाय रामकृष्ण परमहंस ह्या धराधामी आलेत. अगदी भावविभोर होऊन ठाकूर रामप्रसादांची भजने गात. दोघंही काली मातेचे उपासक. दोघांनाही तिच्याच चिन्मय दर्शनाची आस. भावावस्थेत असताना ठाकूर काली मातेजवळ गाऱ्हाणं सांगताना म्हणतात, मागो, अगं तू तर रामप्रसादांना प्रत्यक्ष दर्शन दिलं होतंस ना, मग मला मात्र तू का वेरतेस? हिंदी, फारसी आणि मातृभाषेचं प्रभुत्व त्यांच्या काव्यातनं प्रवाहित होऊ लागलं. काली मातेच्या आराधनेपुढे त्यांना सांसारिक जबाबदाऱ्या अगदी तुच्छ वाटत. त्यामुळे घरात अखंड 18 विश्व दारिद्र्य. त्यांच्या थोरल्या लेकानं एकदा रामदुलाल आणि परमेश्वरीनं असह्य भूक सहन होईना म्हणून आईकडे हट्ट धरला, मागो, खूप खिदे पेयेछे. सर्वाणीच्या डोळ्यातनं भराभरा अश्रू ओघळू लागले. घरे एकटा अन्नेर दाना नाही, किच्छु नागो. बाळांनो, मला काय हौस आहे रे तुम्हाला उपाशी ठेवण्याची, पण घरात काहीच नाही, तर मी रांधू तरी काय? रामप्रसादांना मुलांची ही परिस्थिती बघवेना. सर्वाणी, मी काहीतरी तरतूद करण्यासाठी बाहेर जाऊन येतो, असं म्हणून ते घराबाहेर पडलेत. इकडे एक स्त्री धान्य, फळं, मिठाई, वस्त्र घेऊन घरात आली आणि म्हणाली, रामप्रसादांचं घर हेच ना? मी
तारिणी त्यांनी मुलांसाठी पाठवलाय बघा. सगळ्यांचाच आनंद अगदी गगनात मावेना. सर्वांनीनं लागलीच स्वयंपाकाला सुरुवात केली. भुकेजलेली मुलं जेवून अगदी तृप्त झालीत आणि गाढ झोपलीत. थोड्या वेळानं खालच्या मानेनं अपराधी भावनेनं रामप्रसाद घरी आलेत. हे गृहस्वामिनी, मी अपराधी आहे ग. मला काहीच न कमवता घरी यावं लागलं. मला कृपा करून माफ कर. तिनं लगेच उत्तर दिलं, स्वामी, पण आपणच तर तारिणी नावाच्या स्त्रीबरोबर शिधा आणि वस्त्र पाठवले होते ना. रामप्रसाद ओक्साबोक्षी रडू लागलेत. मागो, तू अन्नपूर्णा नाव सार्थ केलंस. साक्षात जगदंबेला माझ्या मुलांचं दुःख सहन झालं नाही म्हणून तिनं स्वतःच अन्नदान केलं. अर्थार्जनासाठी खटपट सुरूच होती आणि भगवतीची आळवणी देखील. माते, तुझ्या भक्ताचं सौंदर्य काय विलक्षण आहे ग. सुशोभित करायला त्याच्याजवळ वारभर कपडा सुद्धा नाही. सारं शरीर राखेनच तर माखलंय आणि डोक्यावर पिंजारलेले केस घेऊन तो भटकत असतो. अशा उपरोधानं तर कधी भक्तीनं प्रेमानं ओथंबलेलं काव्य सतत ते आळवायचेत. अखेर त्या करुणामयीला दया आली. एका जमीनदाराकडे त्यांना हिशोबनिसाचं काम मिळालं. भक्तीचा महापूर हिशोबांच्या चोपड्यांमधनं वाहू लागला आणि एका मागून एक अद्वितीय कवनं ते लिहू लागलेत. क्षुद्र आकडेमोड त्यांच्यानं तर कधी करवेच ना. वास्तवाचं तर त्यांना कधी भानच नव्हतं. कुटाळखोरांनी मालकाचे कान भरलेत. ती अप्रतिहत कवने पाहून मालक देखील मंत्रमुग्ध झाला. भावार्थ स्वर आणि विशुद्ध भक्तीनं नटलेले गीतं ऐकताच, रामप्रसाद, मी तुला नोकरीतनं मुक्त केलाय. तुझ्या गावी तू कामारहाटीला जा आणि मुक्तपणे काव्य करून कालीमातेची आराधना कर. मी तुला दरमहा वेतन पाठवत जाईन. भावविभोर होऊन दयाळू मालकाचे रामप्रसाद गुण गाऊ लागलेत. आई, मला तुझा खजिनदार कर ग. मी कृतज्ञ नाही ग शंकरी. तुझ्या चरणाची दौलत मी नाही लुटू शकत. कामारहाटीला आल्यावर तर साधना जोमानं सुरू झाली. ते दैवी सत्तेच्या भक्तीत रंगून गेले. भक्तिरसाचा महापूर त्यांच्या कवनातून प्रतिबिंबित होऊ लागला. गंगेला स्नानावर जाताना येताना लोक आपापली कामं थांबवून त्यांच्या कवनांचा आस्वाद घेऊ लागले. बंगालच्या नवाबाने सिराजुद्दौलाने तर गंगेच्या पाण्यात उभं राहून त्यांची भावपूर्ण कवने ऐकलीत आणि त्यांना विनंती केली, रामप्रसाद, तुझ्या भावप्रवण भजनांनी मी तर मोहित झालोय. तू मुर्शिदाबादला ये, मला तुझा सत्कार करायचा आहे रे. कालीभक्त मात्र अलिप्तच. ते स्वतःला बजावित होते, हे नतद्रष्ट मना, कोणीच कुणाचं नसतं रे. हा सारा पसारा पृथ्वीवरील भ्रम आहे. मायाजालात बद्ध होऊन तू कल्याणमयी कालीला विसरू नकोस. अखेर त्या करुणामयी कल्याणीनं त्यांना सगुण दर्शन दिलं. ह्याचसाठी तर त्यांचा अट्टहास होता ना. चराचरस्य पालिका आणि तिच्या श्रेष्ठ भक्ताला माझे कोटी कोटी प्रणाम.